नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर वंडर विथ 4714। आज आपण पाहणार आहोत कोकणातील हिरवाईने नटलेला निसर्ग, कोकण सफर आणि हिरवेगार रस्ते व जंगल। कोकण म्हटले की डोळ्यासमोर येतं ती निसर्गाची अपार सुंदरता। आणि आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या परिसरात येथील डोंगरदऱ्यातून वाहणारी नदी, तिच्या काठावर गर्द हिरवेगार जंगल आणि डोळे तृप्त करणारे निसर्ग दृश्य मन अगदी भारावून टाकतं। रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरलेली हिरवळ, झाडाच्या फांद्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश आणि डोंगरातून खाली उतरताना दिसणारा नदीकाठ, हे सारे दृश्य म्हणजे जणू निसर्गाची रंगतदार चित्रकला। आणि हा जो दिसतो आहे तो जगबुडी नदीवरचा छोटासा धबधबा, छोटासा डॅम, निसर्गाच्या कुशीत लपलेला हा अप्रतिम देखावा आहे। पाण्याचा शुभ्र प्रवाह जणू दुधासारखा खाली कोसळतोय आणि त्याचा गोड गडगडाट कानाला सुखावतोय। आजूबाजूला हिरवीगार झाडं, दगड, थंड वारा आणि निसर्गाची शांतता, यामुळे हा अनुभव अविस्मरणीय ठरतोय। आणि नदीच्या काठावर बसून हिरव्या डोंगराकडे पाहताना झुडुपांवर सतत कोसळणारा पाऊस आणि वाहणारं थंड पाणी, हे दृश्य खरंच मोहून टाकतं। या निसर्गरम्य वातावरणात मनाला शांती, आनंद आणि जगण्याची खरी मजा अनुभवायला मिळते। कारण कोकणाचा हा देखावा नजारा तुम्हाला नक्कीच पुरवठा घालेल। आणि नदीच्या तळाशी साठलेलं थंड पाणी, आजूबाजूला हिरवीगार डोंगररस आणि दाट झुडपांवर सतत कोसळणारा पाऊस, हा नजारा खरोखरच मोहून टाकतं। पावसाचे थेंब नदीच्या पाण्यात मिसळताना जणू निसर्गाची गाणीच वाजत असतात असा आपल्याला भास होतो। आणि निसर्गरम्य वातावरणात बसल्यावर जगाच्या गोंधळाची पूर्ण विस्मृती होते आणि मनाला अवर्णनीय शांतता मिळते। समोर दिसते ते नदीचं स्वच्छ पात्र, पाणी शांतपणे वाहतंय, त्यावर तरंगणारी लहरी आपल्या नजराला सुखवतात। आजूबाजूला उंच डोंगरांनी घेतलेली मिठी आणि हिरवाईने सजवलेला परिसर मनाला वेगळाच आनंद देतो। या नजाऱ्याने पाहताना जणू निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटतं आणि मनातील सगळा थकवा क्षणात नाहीसा होतो। आणि हा समोर दिसणारा परिसर म्हणजेच धमनकोंड। इथे समोर जी हिरवळ आहे तो म्हणजे मळा म्हणजेच की तिथे शेती केली जाते। विशेषतः इथे तांदळाची शेती केली जाते, तांदूळ काढला जातो। आणि हा नदीचं पात्र फार मोठं आहे। ही सुकाडी नदी बोलतात याला। या नदीला पावसामध्ये प्रचंड पाणी असतं आणि उन्हाळ्याच्या मध्यस्थी तुम्ही मे महिन्यात जर पाहायला गेलात तर त्या नदीमध्ये तुम्हाला फक्त दगडगोटेच फक्त दिसतात, पण पाण्याचा स्पीड जबरदस्त असतो। आणि ही दिसणारी समोरची जी डोंगर दऱ्या ज्या दिसत आहेत, हे सौंदर्य खरोखर तुम्ही जर पाहिलं तर खरंच आनंद होईल। आणि तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी माझ्या लिंकच्या इथे मोबाईल नंबर देईन, त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच मी त्या जागेबद्दल तुम्हाला सांगू शकेन। आणि हे हिरवीगार वनराई पाहत पुढे जात असताना हे आहे कळमे गावचं काळकाईचं मंदिर। वडजाय आमजाय कालकाय देवींचं ते स्थान आहे। आणि हे हिरवगार धुक्याने वेढलेले डोंगर आणि जंगलातून सफारी करताना काही अनुभव। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।